सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट. संत रोहिदास सामाजिक संघटना महत्वाचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलभाऊ हनवारे साहेब. संत रोहिदास महाराज यांची 649वी जयंती कणबस येथे साजरी. संत रोहिदास सामाजिक संघटना कणबस संचलित संत रोहिदास महाराज यांची जयंती सालाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी संत रोहिदास महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ हनवारे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत दुलंगे हे होते. यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे हरिभाऊ वाघमारे, रविकांत रांजणीकर, अर्चना नरोटे, सिद्धाराम थोरात, सिद्धाराम नाईकवडे, प्रसन्ना मस्के, श्रीनळी तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम चौधरी, गणेश नरोटे पैलवान आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रवी चाबुक सर, सिद्धाराम कोरे, बाळू वनबिदगे, बसवराज वनबिदगे, संजय वाघमारे, शिवानंद वाघमारे, संतोष वनबिंदगे, संतोष डोंगे, उत्सव समितीचे अध्यक्ष नामदेव वनबिंदगे, उपाध्यक्ष पुंडलिक वनबिंदगे यांनी या कार्यक्रमाचे आभार तुकाराम बिंदगे यांनी केले. एक शिक्षक विद्यार्थी घडवतो, एक शिक्षक हा देश घडवतो, एक शिक्षक समाजाच्या प्रगतीवर नेणारा प्रामाणिक काम जर कोण करीत असतील तर ते सूर्यकांत वाघमारे सर करतात. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. कारण आज त्यांच्यामुळे या ठिकाणी आम्ही आलो. आज समाज एकत्रित करणं, समाज म्हटल्यानंतर 4 दिशेला 4 ठिकाणी तोंड असतात. मी त्याला बोलत नाही, मी ह्याला बोलत नाही, माझ्या घरातला वाद त्याच्याबरोबर आहे, माझ्या भाऊकीवर भांडणं काढलेलं आहे, माझ्या शेताचा बांध कोरलाय, माझ्या मुलीच्या लग्नाला आला नाही, माझ्या भावाच्या लग्नात दारू पिऊन गोंधळ घातलाय. ह्या सर्व गोष्टीतून आपण एकमेकाचं तोंड बघत नाही. पण रोहिदासांनी या देशाला, या जगाला असा संदेश दिलाय की ऐसा चाऊ राज मैं सबन को मिलन, छोट बड सब सम बसे, रोहिदास रहे प्रसन्न. याचा अर्थच असा आहे, ह्या व्यासपीठावर बसलेले, ह्या कट्ट्यावर बसलेले, आजूबाजूला असलेले सर्व जाती धर्माचे लोक आहेत. तरी चर्मकार समाजातच जय जयकार करण्याचा प्रयत्न कधीही रोहिदास महाराजांनी केलेला नाही. जन्मले रोहिदास महाराज त्या जातीत जन्मले. तो दिवस माघ पौर्णिमा होता, तो दिवस रविवार होता, म्हणून त्यांना रविदास म्हणून ओळखले जात होतं.